आणि महायुतीच्या गाडीला आता मनसेचं इंजिन जोडलं जाण्याची शक्यता आहे, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज दुपारी अमित शहांची भेट घेतली आहे। साधारणपणे 40 मिनिटं राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात भेट झाली। राज ठाकरे काल रात्री 8 वाजता प्रायव्हेट जेटने दिल्लीमध्ये दाखल झालेले। राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली आहे। त्यांच्या या दिल्ली वारीमुळे ते महायुतीत येण्याच्या चर्चांना उधाण आलंय। राज ठाकरे मुंबईत परतले आणि परवा म्हणजे 21 मार्चला सकाळी 11 वाजता राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। मनसे महायुतीत सहभागी होणार या चर्चेने जोर धरण्याचं कारण ठरलं तो म्हणजे राज ठाकरेंचा दिल्ली दौरा। काल आणि आज या 2 दिवसात काय काय घडलं पाहूया। काल रात्री 8 वाजता खासगी विमानाने राज ठाकरे पुत्र अमितसह दिल्लीकडे रवाना झाले। 9:30 वाजण्याच्या सुमारास त्यांचं दिल्ली विमानतळावर आगमन झालं, तर हॉटेल मानसिंगमध्ये ते पोहोचले रात्री 10:20 मला या एवढंच सांगितलं असं राज ठाकरेंनी त्यावेळी सांगितलेलं होतं। त्याचवेळी अमित शहांची फडणवीस आणि बावनकुळेंसोबतची बैठक ही दीर्घ काळ चालली। 11:30 वाजता सुरक्षा रक्षक निघून गेल्यानंतर दुसरी कोणतीही बैठक होणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं। भाजप नेते विनोद तावडे हॉटेल ताज मानसिंगमध्ये पोहोचले। जवळपास तासभर विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली, ती मंगळवार म्हणजे आज सकाळी 11 वाजता। नंतर दुपारी 11:15 वाजता विनोद तावडे, राज ठाकरे, अमित ठाकरे हॉटेलमधून बाहेर आले। त्यानंतर अमित शहा यांच्या शासकीय निवासस्थानी तिघेही पोहोचले। राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बैठक सुरू झाली दुपारी 12:30 वाजता आणि बैठक संपून राज ठाकरे मग मुंबईच्या दिशेने रवाना झाले, ते दुपारी 1:05 त्यानंतर 4:30 वाजता ते मुंबईतल्या निवासस्थानी दाखल झाले। तर राज ठाकरेंसमोर महायुतीने नेमके काय काय प्रस्ताव ठेवलेले असू शकतात, काय काय शक्यता आहेत, नजर टाकूया। दक्षिण मुंबई आणि शिर्डीची जागा मनसे लढवणार का? मनसेने कमळ चिन्हावर लढण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे का? मनसेला भाजप की शिवसेनेच्या कोट्यातनं जागा मिळणार? महायुतीसाठी राज ठाकरेंची तोफ धडाडणार का, म्हणजे राज ठाकरे इतर उमेदवारांसाठी पण सभा घेणार का? आणि मनसेची ही युती लोकसभेपुरती आहे की दीर्घकालीन आहे, यावरही या बैठकीत चर्चा झालेली असू शकते। आणि एरवी एकला चलो रे असं म्हणणारे राज ठाकरे आता युती धर्म स्वीकारणार का, हाही मुद्दा या बैठकीमध्ये चर्चेला आलेला असू शकतो। ही चर्चा कदाचित त्या मुद्द्यावर पुढे गेलेली असू शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।